हो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. आजच्या भागात आपल्याला बघायला मिळते की पार्थ विचारात पडलेला असतो की त्याला मंगळसूत्र बनवायचं असतं आणि युनिक बनवायचं असतं. मग तो विचार करत असतो असं काय ते मंगळसूत्रात टाकावं की युनिक वाटेल म्हणून. तेवढे तिथे पिहू येते आणि पिहू बोलते, पार्थ दादा तुझ्याकडे ब्रश आहे का रे? तेव्हा पार्थ तिला ब्रश देतो. तेव्हा पार्थ बोलतो की काय करतेस? तेव्हा पिहू बोलते, अरे मी ती कॅलिग्राफीची प्रॅक्टिस करते ना, इथे बसू का? तेव्हा पार्थ बोलतो बस ना. तेव्हा पिहू कॅलिग्राफीची प्रॅक्टिस करत असते. तेव्हा ती कॅलिग्राफीची प्रॅक्टिस करताना काव्य पार्थ नावची प्रॅक्टिस करत असते आणि ती पार्थला बोलते की इथे लक्ष दे, मी आलीच हां. तेव्हा पार्थ पुन्हा विचारात गुंतलेला असतो की असं काय काय सुचेल काय सुचेल. सिनेमॅन कॉफी मिळाली तर मग सुचेल कदाचित. तेवढ्यात तिकडनं काव्य बोलते सिनेमॅन कॉफी. तेव्हा पार्थ खूप खुश होतं की काव्य त्याच्यासाठी सिनेमॅन कॉफी करून आणते. तेव्हा काव्या सिनेमॅन कॉफी घेऊन पार्थकडे येतच असते, पण पिहूचे सगळे रंगरंगोटीचे ब्रश पेन्सिल खाली पडलेले असतात ना, त्यावर पाय घसरून काव्य पडणार. तेवढ्यात पार्थ तिला सावरतो आणि काव्याच्या सिनेमन कॉफीचा मग उलटा होतो आणि नेमकं पिहूने काढलेलं काव्या पार्थ नाव असतं ना, तर ते जो शब्द असतो तो पूर्ण झाकला जातो आणि तिथे काव्यार्थ नाव होतं. तेव्हा काव्याने पार्थला पकडलेलं असतं, पार्थनेही काव्याला पकडलेलं असतं. ते दोघं एकमेकांच्या डोळ्यात बघत असतात. तेवढ्यात पिहू येते आणि बोलते, अरे काय चाललंय? तेव्हा ते सावध होतात. तेव्हा पार्थ बोलतो, कशा बघून चालता तुम्ही? पडले असता ना. तेव्हा काव्य बोलते, मग सावरायचं नव्हतं ना, पडू द्यायचं ना. तेव्हा पार्थ बोलतो, ते तुम्ही माझ्यासाठी सिनेमन कॉफी आणली ना म्हणून पकडलं. तेव्हा काव्य बोलते, हे बघा पिहूचे पेन्सिल आणि ब्रश पडलेत ना, त्यावरून पडले. तेव्हा पार्थ बोलतो, काय ग पिहू, कशी काय अशी वस्तू पाडून ठेवतेस आणि चालली जातेस? पण जे झालं ते बरंच झालं ना. तेव्हा पिहू असं बोलते. तेव्हा पार्थ बोलतो, काय? आणि काव्यही बोलते काय? तेव्हा पिहू बोलते, पार्थ दादाला जे पाहिजे होतं तेच झालं ना. तेव्हा काव्य बोलते काय? तेव्हा पार्थ बोलतो हो. आणि पार्थ बोलतो, काही पण काय बोलतेस पिहू? तेव्हा पिहू हसत असते. तेव्हा काव्य बोलते, एकदम आगाऊ झाली आहेस ना पिहू. तेव्हा पार्थही बोलतो, हो एकदम बदमाश झाली आहेस. तेव्हा काव्य बोलते, तुम्ही पडले पाहिजे होतं एकदा. तेव्हा पार्थ बोलतो, करा ना, ट्राय करा ना, मग तुम्ही मला पकडणार ना. तेव्हा काव्य बोलते, एकदम चूप चूप बसा. तेव्हा काव्य बोलते, तुम्ही आणि तुमची आगाऊ बहीण आता शांत बसा, मला एवढं सगळं आवरू द्या. तेव्हा काव्य आणि पिहू खालचं सगळं आवरत असते. पार्थ काव्याने काढलेले कॅलिग्राफीचं ड्रॉइंग बुक हातात घेतो आणि बोलत असतो की किती छान दिसत होतो आम्ही रोमॅन्टिक पोजमध्ये, वाव. तेव्हा तो बोलतो की आता असंच काहीतरी नाव सुचू दे, काहीतरी आयडिया सुचू दे. तेव्हा पार्थ त्या कॅलिग्राफीच्या बुककडे बघतो आणि ते नाव बघून तो चॉकतो आणि असं शॉक होतो ना की तो बोलतो की वाव काव्यार्थ, वाव मला आयडिया सापडली. आणि तेव्हा त्याला आठवतं की मानिनी त्याला बोललेली असते की काव्यासाठी मस्त मंगळसूत्र कर. तेव्हा तो बोलतो की काव्यार्थ, वाव. म्हणजे आता नावाकडून नात्याकडे जेव्हा ऑफिसवरून येतो आणि जिने चढत असतो तेव्हा मानिनी त्याला आवाज देते, बोलते की जीवा काय रे, कसा होता पहिला दिवस? खूप थकला असशील ना, म्हणजे थकलेला दिसतोच ते. तू जा फ्रेश हो आणि मग पटकन मी तुला जेवायला वाढते. तेव्हा बोलते की तेव्हा जीवाला विचारते की कसं झालं तुझं? तेव्हा जीवा बोलतो की काय नाही आई, दिवसभर गावभर चारा खात फिरणारा वळूला जेव्हा अवताला झुंपलं तेव्हा कसं हालत होतं तसंच झालंय. तेव्हा मानिनीला वाईट वाटत असतं. तेव्हा जीवा बोलतो, बरं आज नंदिनी मला स्कूटी घेऊन पिकअप करायला आली म्हणून ट्रेनचे आणि बसचे धक्के खात नाही यावं लागलं. तेव्हा मानिनी बोलते, हो ती मला बोलली होती की तुला पिकअप करायला जाते म्हणून. तेव्हा मानिनी बोलते, मग नंदिनी आहे कुठे? तेव्हा तो बोलतो की स्कूटी पार्क करत असेल, ती मला बोलली पुढे व्हा मी येते म्हणून. तेव्हा मानिनी बोलते की जीवा जा पटकन फ्रेश हो, मी तुला जेवण वाढते. तेव्हा जीवा बोलतो, नाही आई, बाबांनी मला 8 कामं दिली होती, त्यातली 3च पूर्ण झाली अगं, ती मला करायची. उद्या परत मला बाबांचा ओरडा खाऊन दिवस स्टार्ट नाही करायचा आहे. तेव्हा मानिनी बोलते, नाही अरे पहिलाच दिवस होता ना, समजून घेतील ते. तेव्हा जीवा बोलतो की नाही, त्यांनी मला समजावं, मला सिंपती द्यावी, मला असं नाही वाटत आई. मला त्यांच्या आता नजरेत आधीच मी त्यांच्या नजरेत पडलो आहे, पण मला आता त्यांच्या नजरेतनी हळूहळू मला त्यांच्या नजरेत चांगलं बनून दाखवायचं आहे. तेव्हा जीवा बोलतो, थोडी जास्त मेहनत करावी लागेल पण त्यासाठी मी तयार आहे. आणि जीवा चालला जातो. मानिनीला खूप वाईट वाटत असतं कारण की मानिनी जेवलेली नसते जीवासाठी आणि झोपलेली नसते. इकडे नंदिनी जीवासाठी काहीतरी सूप घेऊन आलेली असते. तेव्हा नंदिनी बघते तर काय, जीवाचं लॅपटॉप ओपन असतं, तो काम करता करताच झोपी गेलेला असतो. तेव्हा नंदिनी तिथे त्याला आणलेलं जेवण ठेवते, जीवाच्या पायातले सॉक्स काढते, त्याच्या अंगावर देते आणि त्याच्याकडे बघत बघत तिला सगळ्या जीवासोबतच्या गोष्टी आठवत असतात. तेव्हा ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवणार, तेवढ्यात हात मागे घेते, त्याच्याकडे बघते, हसते.
तेव्हा तिला जीवाबद्दल वाईटही वाटत असतं आणि ती तशीच त्याच्याजवळ बसून तशीच झोपी जाते. सकाळी नंदिनी झोपेतून उठते तर बघते तर जीवा तिथे नसतो. नंदिनी बोलते की एवढ्या सकाळी जीवा कुठे गेले. ती इकडे तिकडे बघते, फोन घेते आणि जीवाला फोन लावते. जीवा इकडे ऑफिसच्या पार्किंगमध्ये पोहोचलेला पण असतो. तेव्हा जीवा बोलतो, हां नंदिनी बोल. तेव्हा नंदिनी बोलते की अहो जीवा तुम्ही कुठे गेले सकाळी आणि गेलेत ते गेले मला सांगूनही नाही गेले. तेव्हा जीवा बोलतो की अगं असं काय करते, मी आता ऑफिसच्या पार्किंगमध्ये पोहोचलो पण. तेव्हा नंदिनी बोलते की एवढ्या सकाळी अहो अजून ऑफिस उघडलं पण नसेल. तेव्हा जीवा बोलतो की मग असं समज की मी आज ऑफिसचा एम्प्लॉई पण आणि पिऊन पण आहे. तेव्हा नंदिनी बोलते की अहो जीवा पण एवढी काय घाई होती तुम्हाला. तेव्हा जीवा बोलतो की अगं असं काय करतेस. तेव्हा जीवा बोलतो की अगं ऑलरेडी बाबांनी एवढे कामं देऊन ठेवले आणि रात्री मी कामं करायला घेतली पण मला कशी झोप लागली समजलंच नाही. त्या भीतीनेच मला जाग आली आणि मी सकाळी ऑफिसला आलो आहे. तेव्हा नंदिनी बोलते अहो हो पण मग काळजी तर घ्यायला पाहिजे ना, तुम्ही रात्रीही नीट खाल्लेलं नाही आणि आता टिफिनही नाही घेऊन गेला आहे. तेव्हा जीवा बोलतो हे बघ नंदिनी, आता पुन्हा मला न काम करता म्हणून हिनवलं तर तुला चालेल का. तेव्हा नंदिनी बोलते असं का बोलतायत. तेव्हा जीवा बोलतो की मग माझी चांगले कामं जर झाली तर बाबांच्या नजरेत मी चांगला बनावं कदाचित असं तर वाटत असेल ना तुला. तेव्हा तू काळजी करू नकोस. तेव्हा नंदिनी बोलते की पण अहो तुम्ही जेवला नाही तर माझ्या घशाखाली कसा काय घास उतरणार आहे. तेव्हा जीवा बोलतो हे बघ मी दुपारचा लंच व्यवस्थित करेल, तू पण जेवण कर आणि काळजी घे असं म्हणून जीवा फोन ठेवून देतो. इकडे वसू देवासमोर प्रार्थना करत असते की देवा आता तरी माझ्या रम्याच्या पदरात सुख येऊ दे. पार्थ आणि तिचं लग्न होऊ दे लवकरात लवकर. गुरुजींनी ठरवलेलं भाकीत लवकरात लवकर घडू दे. तेव्हा वसू प्रार्थना करत असते. तेव्हा रम्याही शेजारी असते. रम्यास फॉर्मल ड्रेसमध्ये असते. तेव्हा वसू बोलते काय गं ऑफिसला जायचं नाही का. तेव्हा रम्या बोलते अगं नाही जायचं आहे पण मी लंच टाईमपर्यंत जाणार आहे. तेव्हा वसू बोलते का गं. तेव्हा ती बोलते आई अगं मुद्दामच लंच टाईमपर्यंत जाणार आहे. अगं तो पेनड्राईव्हवाला माणूस नाही का तो घरी येणार आहे. तेव्हा ती वसूला बोलते की हळूहळू आई. तेव्हा वसू बोलते अरे बापरे किती चांगली बातमी दिली बघ, मी देवाला आत्ता मागत होती आणि झालं पण ते. तेव्हा ती बोलते की अगं काही म्हणाला का तो पेनड्राईव्हवाला, काही सापडलं का त्याला. तेव्हा रम्या बोलते की काही सापडलं का असं तो काही म्हणाला नाही पण तो बोलला की घरी येऊनच बोलेल म्हणून. तेव्हा वसू बोलते की अच्छा पण मग काहीतरी डाटा रिकवर झाला असेल म्हणूनच. आता बघच मांडणी त्या दिवशी काव्यावर काय एवढी फडफड करत होती ते कळेल आपल्याला. आणि हेही कळेल या सगळ्या प्रकरणाचा काव्याशी नेमका काय संबंध होता ते. इकडे पार्थ माणीला दाखवत असतो ते काव्यार्थ म्हणून. तेव्हा माणी बोलते की वा मला आवडलं हे हां काव्यार्थ. तू एरवी जी बडबड करत असतो ना आता मला कळलं त्याचा अर्थ. तेव्हा पार्थ बोलतो मी बडबड करतो म्हणजे. तेव्हा माणी म्हणते तू नाही का सारखा बोलत असतो की युनिवर्सकडे काही मागितलं 11:11च्या टायमाला विश मागितली की ती पूर्ण होते. हे युनिवर्सचाच संकेत आहे ना मिस्टर काव्यार्थ. तेव्हा पार्थ बोलतो वाव मिस्टर काव्यार्थ हे आवडलं मला. तेव्हा मानिनी बोलते आता मी हे तुझ्या बाबांना दाखवते विक्रमन त्यांना सांगते की बघा तुमची मुलं तुमच्यापेक्षा रोमांस मध्ये किती पुढे जात आहेत म्हणजे त्यांनाही काहीतरी सुचेल. तेव्हा पार्थ बोलतो तू काय बोलशील काय करशील नाही याचं नेम नाही आई. तेव्हा मानिनी हसते आणि बोलते की चालू असतं रे आमचं सेकंड इनिंगमध्ये काही ना काही. तेव्हा मानिनी पार्थला विचारते की आता काय ठरवलंयस तू. तेव्हा पार्थ बोलतो की मी विचार करतो की ही डिझाईन घेऊन ज्वेलर्सकडे जावं आणि त्यांना सांगावं की मस्त या डिझाईनचा दागिना बनवावा. तेव्हा मानिनी बोलते अरे दागिना का मंगळसूत्रच बनवायचं नाही. तेव्हा पार्थ शांत बसतो. तेव्हा मानिनी बोलते काय रे काय झालं मंगळसूत्रच बनवायचं आहे ना. तेव्हा पार्थ बोलतो की आई मंगळसूत्र नको त्यापेक्षा एखादी चेन बनवू ना या काव्यार्थ नावाची. तेव्हा मानिनी बोलते का रे मंगळसूत्र का नको. अरे आजकाल मंगळसूत्रात पण नवऱ्याचं नाव असा दागिना बनवतात. तेव्हा पार्थ बोलतो खरंच पण आई काव्यान त्यांना आवडेल का म्हणजे असं आमच्या दोघांचं एकत्र नावाचं मंगळसूत्र. तेव्हा मांडी बोलते अरे का नाही आवडणार. अरे ती काव्य आहे आणि काव्य आता किती बदलली माहिती आहे ना आणि कधी मी तिला चिडवते ना तुझं नाव घेऊन तर तेही बावरते सुद्धा. तेव्हा पार्थ बोलतो हो आणि आता तुमचं नवरा बायकोचं नातं आहे रे तर मग मंगळसूत्र का नको. तेव्हा मान्य त्याला मंगळसूत्रासाठी बोलत असते. तेव्हा ती बोलते की अरे नवरा बायको आहात ना तुम्ही आहेत ना नवरा बायको. तेव्हा पार्थ शांत होतो आणि त्याला डिवोर्स फाईल केलेला ते आठवतं वकिलांकडे दोघं बसलेले. तेव्हा मानिनी बोलते की का नवरा बायको आहात ना का एकमेकांपासून पळून जाणार आहात. तेव्हा पार्थ काहीच बोलत नाही. तेव्हा मानिनी बोलते की बरं तुला हवं ते कर मी चहा ठेवला आहे गॅसवर. तेव्हा मानिनी जाता बोलते की छान आहे हे काव्यार्थ. इकडे तो पेनड्राईव्ह घेऊन आलेला असतो. तेव्हा वसू आणि रम्या त्याला विचारत असते की बाबा
काय का फोनवर बोलणं बंद कर आणि मला सांग की झाला आहे ना डाटा रिकवर. तेव्हा तो बोलतो की मॅडम मी फक्त 8 सेकंड रिकवर झालेत फक्त. हा घ्या तुमचा चुराडा झालेला पेनड्राईव्ह आणि हा तुमचा डाटा रिकवर केलेला पेनड्राईव्ह. तेव्हा वसू बोलते की फक्त 8च सेकंद. तेव्हा तो बोलतो की अहो मॅडम 8 सेकंद केला हेच खूप महत्त्वाची गोष्ट आहे, दुसरं होतच नव्हतं एवढं चुराडा झालेल्या पेनड्राईव्हमधून. तेव्हा तो तिथून निघून जातो. तेव्हा वसू बोलते यार शी फक्त 8 सेकंडमध्ये काय करणार आहे. तेव्हा रम्या बोलते की आई जाऊ दे ना आता, ते बघू तरी की काय आहे त्यात, कळेल तरी आपल्याला. इकडे नंदिनी किचनमध्ये असते. काव्य पळत पडते आणि तिला मिठी मारते आणि बोलते की ताई काय चालू आहे गं तुझं, मी इकडे एवढा अभ्यास करते आणि तू किचनमध्ये काय काय बनवते, कसला घमघमाट सुटलाय काय बनवते. तेव्हा नंदिनी बोलते अगं जीवांसाठी मशरूम पुलाव बनवला आहे, त्यांना आवडतो ना. पण ताई वास अजून कसला तरी येतोय. तेव्हा नंदिनी तिच्यासमोर डिंकाचे लाडू धरते आणि बोलते की हे घे. तेव्हा काव्य बोलते डिंकाचे लाडू. तेव्हा नंदिनी बोलते तुला आवडतात ना. आपली आई काय म्हणायची, एक डिंकाचा लाडू आणि 1 ग्लास दूध, दिवसभर एनर्जी राहते. तेव्हा काव्य बोलते परफेक्ट. पण ताई तू माझ्यासाठी बनवले. मग तेव्हा नंदिनी बोलते हो मग तू आता एवढे अभ्यास करते, मग माझी थोडीशी हेल्प नको तुला. तेव्हा काव्य बोलते ताई खूप जीव आहे ना तुझा माझ्यावर. तेव्हा नंदिनी बोलते हो मग. तेव्हा काव्य बोलते ताई जन्मजयचं ऑफिस कसं चाललं आहे. तेव्हा नंदिनी थोडी शांत होते आणि बोलते की काळजी वाटते का मला त्यांची, तसे ते झोकून देऊन काम करताय पण बाबांनी त्यांच्यावर जी सक्ती केली ना त्याची भीती वाटते मला. आणि इथेच ते दोघी बोलत असतात आणि एपिसोड संपतो.